नमस्कार मित्रांनो, काय म्हणतात? अशा एका पुस्तकाच्या आपण शोधात आहात की ते पुस्तक आपल्या घरातील लहान मुलांपासून तर आपल्या घरातील वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला वाचावंसं वाटेल, प्रत्येकाला मार्गदर्शन करेल. असं जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर ते पुस्तक म्हणजे अनुभूती. मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये एकूण 20 कथा आहेत. ह्या 20 कथा नक्कीच आजच्या प्रत्येक सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत, त्याला उत्तर देणाऱ्या आहेत, संस्कारक्षम आहेत, नाती जपणाऱ्या आहेत, नाती नव्याने वृद्धिंगत करणाऱ्या आहेत. त्यामुळे निश्चितच आपण हे पुस्तक आपल्या घरी मागवू शकता. यातील एक कथा वेदना मी तुमच्यासमोर मांडतो. एक जंगल असतं आणि जंगलामध्ये एक हरणांचा कळप असतो. तुम्हाला तर माहिती आहे, दिवसभर हरणं काय करतात? गवताच्या शोधात फिरत असतात. आणि हा देखील कळप दिवसभर गवताच्या शोधात फिरल्यामुळे खूप दमलेला असतो आणि रात्र झाल्यामुळे एका ठिकाणी पहुडलेला असतो. ती रात्र असते पौर्णिमेची. सगळीकडे चंद्राचा मंद प्रकाश पडलेला असतो. सारी हरणं दमल्यामुळे पहुडलेली असतात, परंतु त्या कळपामध्ये एक हरिण मात्र झोपलेलं नसतं. त्याला झोप लागत नसते. त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू गळत असतात. त्याची 2 छोटीशी पिल्लं त्याच्या शेजारीच पहुडलेली असतात. त्यांच्याकडे बघून तो पुन्हा पुन्हा रडत असतो. आजचा दुपारचा प्रसंग, जेव्हा ते गवत शोधायला निघालेले असतात, तो प्रसंग आठवून त्या हरणाला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे ते रडत असतं. आज दुपारी जेव्हा हा कळप गवताच्या शोधामध्ये जंगलात फिरत असतो, तेव्हा या कळपाला तहान लागते आणि त्यामुळे या जंगलातील एका तळ्यावर पाणी पिण्यासाठी हा कळप निघतो. आजूबाजूला कुठलाही हिंस्र प्राणी नाही असं बघून हा कळप तळ्याजवळ सरकत असतो. तळ्याजवळ जाताच काही हरणं पाणी प्यायला सुरुवात करतात आणि तेवढ्यातच त्यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो. वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकल्याबरोबर सारी हरणं सुसाट पळायला लागतात आणि जंगलाच्या दाट गर्दीमध्ये लपून बसतात. आणि तेवढ्यात एका हरणाला लक्षात येतं की त्याची 2 पिल्लं मात्र मागेच राहून गेलेली आहेत. या 2 पिल्लांचा काही दिवसांपूर्वीच जन्म झालेला असतो. त्यांना हे वाघ वगैरे काय ही काही भानगड माहिती नसते, त्यामुळे ती पिल्लं तिथेच उभी असतात. हरिण मात्र धापा टाकत त्यांच्या जवळ येतं आणि 2 पिल्लांना घेऊन पुन्हा सुसाट वेगानं जंगलातील दाट झाडांच्या गर्दीमध्ये लपून बसतं. सगळी हरणं तळ्याकडे बघत असतात आणि तेवढ्यात तळ्यावर हा वाघ येतो. एवढा मोठा प्राणी ज्याच्या अंगावर पट्टे आहेत, हा कोणता प्राणी आहे की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पळालो, असा प्रश्न हरणाच्या पिल्लांना पडतो. आणि ते बाबाला म्हणतात, बाबा, हा असा कोणता प्राणी आहे की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पळालो? बाबा म्हणतात, अरे हा वाघ आहे. पिल्लं म्हणतात, मग काय झालं? चला ना आपण त्याच्याशी लढाई करू. हरणाला त्यांच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे सुचत नाही. आणि हरिण म्हणतं, अरे बाबा, तो वाघ आहे, वाघ. आपण त्याच्याशी लढू शकत नाही. आपण जर त्याच्याशी लढाई केली तर तो आपल्याला मारून खाऊन घेईल. पिल्लांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की अरे, असा कसा आमचा बाबा एका वाघाशी लढू शकत नाही? हरिण त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतं, परंतु तरीही दोन्ही हरणांना मात्र या गोष्टीचं वाईट वाटतं, हरणाच्या पिल्लांना, की आपले बाबा वाघाशी लढू शकत नाही. आणि तेव्हापासून ती पिल्लं त्या हरणाशी आबोला धरतात आणि कळपाबरोबर पुढे निघून जातात. हरिण मात्र विचार करत असतं की अरे, मी किती सांगितलं माझ्या पिल्लांना की तो वाघ आहे, त्याच्याशी आपण लढू शकत नाही, तो आपल्यापेक्षा खूप बलशाली आहे, परंतु ही गोष्ट माझ्या पिल्लांना कशी समजत नाही. आणि दिवसभर ती पिल्लं त्याच्याशी बोलत नाही. आणि त्यामुळेच ते हरिण रात्री सर्व कळप झोपलेला असतो तरी ते रडत असतं. मित्रांनो, असंच काहीसं तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाबरोबर सुद्धा घडतं. या कुटुंब प्रमुखाकडे त्याच्या घरातील मुलं असतील, त्याच्या घरातील त्याची बायको असेल, आईवडील असतील,
ह्या सर्वांच्या खूप साऱ्या अपेक्षा असतात आणि ते नेहमी त्या अपेक्षा त्याच्यासमोर मांडत असतात. मित्रांनो, प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं या कुटुंब प्रमुखाकडून शक्य आहे का? आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावर राग करतो, अबोला धरतो, की काय बाकीच्यांना मिळतं आणि आम्हाला मिळत नाही? जसं त्या हरणाच्या पिल्लांनी त्या हरणाच्या मर्यादा लक्षात घेतल्या नाही. वाघ किती बलशाली, कसं काय लढू शकेल तो हरीण त्याच्याशी? तो ते समजावूनही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण पिल्लांना मात्र ते नको असतं. तसंच आपल्या कुटुंब प्रमुखाचं सुद्धा आहे. तुमच्या खूप साऱ्या मागण्या कुटुंब प्रमुखाकडे असतात आणि प्रत्येक मागणी पुरवण्याची त्याची ताकद, त्याची ऐपत नसते आणि तरीसुद्धा तो प्रयत्न करत असतो आणि तुमच्या सर्वांच्या ह्या सगळ्या गोष्टींच्या नेहमी तो दबावाखाली असतो. त्या कुटुंब प्रमुखाला समजून घेता आलं पाहिजे, आपल्या प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, यासाठीच ही वेदना कथा लिहिलेली आहे. आणि मग पुढे या हरणाचं आणि त्याच्या पिल्लांचं काय झालं, या गोष्टीमध्ये पुढे काय होतं, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, निश्चितच आपण हे अनुभूती पुस्तक मागवू शकतात. त्यासाठी या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात. धन्यवाद.